नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर साप्ताहिक करंट अफेअरचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहे. त्यामधला पहिला प्रश्न दिलेला आहे, विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर श्रीनिवास कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आलेला आहे. तर श्री पु भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशनला देण्यात आलेला आहे. तर MPSC यावरती तुम्हाला जुळ्या लावणीमध्ये सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकते. अत्यंत गरिबी कमी करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे केरळ. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची सुरुवात ही 2010मध्ये झाली होती. एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा. आणि UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत MPI काढला जातो. ठीक आहे. आणि याचे आयाम 3 आहे आणि निर्देशक किती आहेत? तर 10 आहे. हा पण एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. त्यानंतर आहे, भारत फ्रान्सकडून कोणते विमान खरेदी करणार आहे? तर भारत राफेल विमान. ठीक आहे. त्याचप्रमाणे चिनूक हेलिकॉप्टर म्हटलं तर अमेरिका आणि MiG-21 म्हटलं तर रशिया. अग्नि-3 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. ठिकाण आहे चांदीपूर, बालासोर, ओडिसा या ठिकाणाहून आणि पल्ला असणार आहे साधारणतः 3000 किलोमीटर इतका. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 विजेता देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे भारत. ठीक आहे, अंडर-19मध्ये. आणि उपविजेता आहे इंग्लंड. त्यानंतर वुमन प्रीमियर लीग जी आहे 2026ची विजेता संघ ठरलेला आहे बेंगळुरूनं हे दुसऱ्यांदा पद जिंकलेलं आहे. ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि उपविजेता संघ ठरलेला आहे दिल्ली. G7ची बैठक 2026मध्ये फ्रान्स या ठिकाणी होत आहे. फ्रान्स या देशामध्ये होत आहे. G7ची स्थापना ही 1975मध्ये करण्यात आली होती आणि G7चा भारत सदस्य देश नाही आहे. मित्रांनो, G20चा मात्र आपला भारत देश सदस्य आहे. याच्यामध्ये पाकिस्तान सदस्य नाही आहे. आणि G20ची स्थापना ही 1999मध्ये करण्यात आली होती. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, कारण मागच्या वर्षी पोलीस भरतीमध्ये खूपदा हा प्रश्न विचारलेला होता. जगातील पहिले AI शहर होण्याचा मान भारतातील बेंगळुरू या शहराला मिळालेला आहे. बेंगळुरू हे कर्नाटकमध्ये येते आणि कर्नाटकला महाराष्ट्र राज्याची सीमा लागलेली असून महाराष्ट्रातील 7 जिल्हे हे कर्नाटकला लागलेले आहे. मात्र MPला पण आपले 8 जिल्हे लाभलेले आहे. ठीक आहे, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. MP म्हणजे आपला मध्य प्रदेश. महाराष्ट्रातील पहिला ड्रोन क्लस्टर समूह पुणे या शहरामध्ये उभारण्यात येत आहे. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार स्मृती मंदाना यांना देण्यात आलेला आहे. इंडिया AI इम्पॅक्ट समिट ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली होती. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय लक्षात ठेवायचा आपल्याला हा पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर चर्चेतील होयसाळा मंदिर ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये येते? तर चर्चेतील होयसाळा मंदिर हे कर्नाटक या राज्यामध्ये येते. ठीक आहे. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन 2026 कोणत्या ठिकाणी होत आहे? तर भारतामध्ये. ब्रिक्सची स्थापना ही 2006 तर सुरुवात ही 2009 पासून झालेली आहे. G20 1999 आणि G7 आता सांगितलं आपण 1975. ऑक्यूस नावाची एक संघटना आहे, लक्षात असू द्या. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संघटना माहीत आहे. याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा UK म्हणजे युनायटेड किंगडम आणि US म्हणजे युनायटेड स्टेट. तर अशा पद्धतीनं हे ऑक्यूस एक संघटना तयार करण्यात आलेली आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा आहे. वन्यजीव संरक्षण जे आहे 72, वन संरक्षण आहे 80. कुनो राष्ट्रीय अभयारण्य सध्या न्यूजमध्ये आहे, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. या ठिकाणी आता अलीकडे बोटस्वाना जो देश आहे इथून 8 चित्ते आणण्यात आलेले आहे. नामिबियातूनही 8 चित्ते आणले होते आणि दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते. ठीक आहे. तर प्रोजेक्ट चित्ता हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सय्यद-3 जी मिसाईल जे आहे ते इराणचं आहे. सध्या इराण तुम्हाला माहीत आहे सध्या चर्चेमध्ये आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन स्वदेश राबवलेला आहे. हा पॉईंट सर्वांनी इथे पाठ करून घ्या. पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पलामू व्याघ्र प्रकल्प आहे झारखंड या राज्यामध्ये. एक पाडू मशीन सध्या चर्चेमध्ये आहे. तर पाडू मशीनचा फुल फॉर्म होतो प्रिंटिंग ऑक्झिटरी डिस्प्ले युनिट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मतदान यंत्रातील EVM डेटा वाचणारे खास उपकरण आहे हे. हा डेटा थेट कागदावर प्रिंट होणार आणि राज्यात सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026मध्ये वापरण्यात आलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची एक SR मोहीमसुद्धा आहे, तर ते पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर बघा, SIR जे मोहीम आहे ते आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ठीक आहे, इथं आहे मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम. आणि कलम 324 काय आहे? तर आपला केंद्रीय निवडणूक आयोग आहे. हा सर्वांनी इथं पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा भारताचे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे.
पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते ते सुकुमार सेन जे होते, पहिल्या महिला आपण म्हणू शकतो की मुख्य आयुक्त त्या होत्या VS रमादेवी. हा दोन्ही पॉईंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. पहिले होते सुकुमार सेन. मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? राजस्थान. भारतातलं क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. 2 नंबर येते MP आणि क्षेत्रफळात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, नीती आयोगाच्या नवीन CEO म्हणून निधी छिब्बर यांची निवड करण्यात आलेली आहे तात्पुरत्या कालावधीसाठी. उपाध्यक्ष आहे सुमन बेरी. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. भारतातील पहिले जातमुक्त गाव सौंदला ठरलेले आहे, जे की अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये येते. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस परिषद गोवा या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यानंतर बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणाहून ही योजना सुरू करण्यात आली होती. देशातील पहिले ऑटोमॅटिक पार्किंग हे हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. तर ते हैदराबादमधलं कोणतं ठिकाण आहे तिथं सुरू करण्यात आलेलं आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्च करा. मेन म्हणजे जागतिक मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिवस 1 मे, मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी आणि अभिजात भाषा दिवस आहे 3 ऑक्टोबर. हे 3-4 दिनविशेष तुम्हाला मोस्ट MP करून ठेवायचे आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न दिसणार आहे. पहिले मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती या ठिकाणी स्थापन केले गेलेले आहे. स्थापना 2024ची आहे. पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर. MPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून विवेक भीमनवार यांची निवड करण्यात आलेली आहे. MPSC संबंधित जे कलम आहे ते 315 आहे आणि MPSC हा एक घटनात्मक आयोग आहे. हा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. MPSCचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राज्यपालांमार्फत केली जाते, मात्र बडतर्फी हे राष्ट्रपतीमार्फत केली जाते. हा एक मायक्रो पॉईंट आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. भारताचे पहिले दहशतवादी विरोधी धोरण कोणते आहे? तर ते प्रहार या नावानं सुरू करण्यात आलेलं आहे. आता सद्यस्थितीत रेपो दर हा 5.25% ठेवण्यात आलेला आहे. रेपो दर हा एक व्याजदर असतो आणि RBI व्यापारी बँकेला ज्या दरानं अल्पकालीन कर्ज देते त्याला रेपो दर म्हटलं जाते. कधीकधी RBI सुद्धा व्यापारी बँकांकडून कर्ज घेते, याला रिव्हर्स रेपो रेट म्हटलं जाते. ट्रिपल एलिमिनेशन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो आहे मालदीव. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. CRPFची वार्षिक परेड पहिल्यांदा आसाम या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. गृहमंत्री उपस्थित होते आपले अमित शहा आणि CRPF प्रमुख आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह आणि CISF प्रमुख आहे प्रवीर रंजन. तर आपल्याला या महत्त्वाच्या संस्थांचे प्रमुख व्यक्तीसुद्धा विचारले जातात. मुंबईत भारतातील पहिला म्युझिकल रोड सुरू करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर 500 मीटरचा हा अनोखा म्युझिकल रोड सुरू करण्यात आलेला आहे. जर 70 ते 80 किलोमीटर तासाने वेगाने जर गाडी चालवली तर आपल्याला एक सॉन्ग ऐकू येणार आहे, ते आहे जय हो. रॉब जेटन यांची नेदरलँडचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर ती कुठली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर देशाचं नाव आहे नेदरलँड. भारताच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना 2027 मध्ये होणार आहे. ठीक आहे. आणि अनियमित जनगणना सुरू करण्यात आली होती पहिल्यांदा 1872ला लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. तर पहिली नियमित जनगणना 1881 मध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली होती. यासाठी एक वेबसाईट पण सुरू करण्यात आलेली आहे, सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम CMMS. याचा फुल फॉर्म पण आपल्याला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि महानिबंधक आहे मृत्युंजय कुमार नारायण. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलचं एक वैशिष्ट्य आहे, जे की तुम्हाला फक्त महत्त्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे. इतर कोणत्याही प्रकारची माहिती तुम्हाला दिली जात नाही. म्हणजे तुमचा जेणेकरून इथं वेळ वाचणं हाच महत्त्वाचा उद्देश आहे. आणि दर आठवड्याला हे लेक्चर तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. रणजी चषक आहे 2026 क्रिकेट स्पर्धा. विजेता जम्मू काश्मीर पहिल्यांदा ठरलेला आहे, त्यामुळे याच्यावरती 100% आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. कर्णधार पारस डोंगरा, उपविजेता कर्नाटक ठरला. ठीक आहे. आणि मला वाटते उपविजेता कर्नाटकने ही 8 वेळा रणजी चषक जिंकलेली आहे. सर्वात जास्त मुंबई. ठीक आहे, 42 वेळा. ठीक आहे. तर कर्णधार कोण आहे? देवदत्त पडिक्कल. रणजी चषकची सुरुवात 1934 मध्ये करण्यात आली. ही प्रथम श्रेणी क्रिकेट आहे, BCCI द्वारे घेतली जाते. एकूण सहभागी संघ हे 38 होते आणि महाराष्ट्रातून 3 संघ येतात, महाराष्ट्र, विदर्भ आणि एक आहे मुंबई. तर लक्षात असू द्या. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. थीम आहे विज्ञानातील महिला, विकसित भारत, उत्प्रेरक. ओके. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तुम्ही याला इंग्रजीमध्ये सर्च करून घ्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वात हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंडमधून उड्डाण केलेले आहे.
लढाऊ जर विमान म्हटलं हलकं तर ते तेजस आहे. हे हेलिकॉप्टर आहे प्रचंड, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. राफेलमधून हवाई सफारी करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहे. ठीक आहे. सुकोई 30 MKIमधून प्रवास जो केला होता डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यानंतर प्रतिभाताई पाटील आणि आता द्रौपदी मुर्मू. ठीक आहे. तर हे महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा बायचान्स तुम्हाला वाटत असेल की काही मिस्टेक झाली आहे तर तुम्ही नक्की ते तपासून बघत चला. चाबार बंदर इराणमध्ये आहे आणि हैफा बंदर इस्रायलमध्ये आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे हे दोन्ही बंदरे लक्षात ठेवा. 16वा वित्त आयोग अध्यक्ष अरविंद पानगडिया हे आहेत. वित्त आयोगाची कलम आहे 280. राष्ट्रपतीद्वारे हा वित्त आयोग 5 वर्षासाठी नेमला जातो. उद्देश हाच आहे की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे कर महसुलाचं वाटप केलं जाते, ठीक आहे, त्याचा हिस्सा व्यवस्थित देणे. याच्यामध्ये बघा केंद्राचा वाटा 59% आहे आणि यावर्षी जो राज्यांना वाटा मिळाला आहे तो आहे 41%. अट्टकुल बघा, अट्टुकल पोंगल सण तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो. बैसाखी पंजाबमध्ये आणि ओणम केरळचा सण आहे. तर लोसर महोत्सव आहे लडाख. ठीक आहे, पाठ ठेवा. जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? 3 मार्च. एक अजून महत्त्वाचा दिनविशेष आहे शून्य भेदभाव विरोधी दिवस, जो की आहे 1 मार्चला. ओके. तर जागतिक वन्यजीव या दिनाची थीम आहे काय आहे, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक्स प्लांट्स, हेल्थ, हेरिटेज अँड लाईव्हलीहुड्स. ओके, लक्षात ठेवायचं आहे. वन्यजीव कायदा 1972, वनसंवर्धन अधिनियम 1980, जलप्रदूषण कायदा 74 आणि हवा प्रदूषण कायदा 1981. एक तर तुम्हाला हे पर्यावरणामधून जोड्या लावणीसाठी विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला वन लायनरसुद्धा येऊ शकतो की हवा प्रदूषण कायदा कधीचा आहे, तर ते पाठ करून ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जलप्रदूषण कायदा 74 आणि हवा प्रदूषण नियंत्रण कायदा म्हटलं तर 81चा आहे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत हरियाणा दरम्यान धावलेली आहे. भारत जगातला 5वा देश ठरलेला आहे. यामध्ये जर्मनी, स्वीडन, जपान आणि चायनासुद्धा आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे नरेंद्र मोदी. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आधार केंद्राच्या माहितीसाठी म्हणजे आधारने काय केलेलं आहे, गुगलसोबत करार केलेला आहे. आधारच्या माहितीसाठी UIDAIने करार केलेला आहे. तर हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की कोणी करार केलेला आहे, गुगलने. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे प्रश्न. फास्टमध्ये घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.